मला असं कळलं की तिम्माशेठ तुम्हाला भेटायला आले होते आणि इथेच त्यांची शुद्ध हरपली। होय। मी विचारलं तर चालेल का की नक्की काय झालं? मी तिम्माशेठ यांना इथे काय घडलं ते सांगितलं। इथे बरंच काही घडलं आहे। आपण त्यांना नक्की काय सांगितलं? म्हाळसेचा राग अनावर होऊन तिच्या जिवंत देहाची शिळा झाली। परंतु देवा, तिम्माशेठ सारख्या पापभीरू माणसाला हे सहन होणार नाही। स्वाभाविकच आहे की त्यांची शुद्ध हरपली। पण हे सर्व त्यांना सांगणे अत्यंत आवश्यक होते। नाही देवा, प्रधानजी, तिम्माशेठ हे परम शिवभक्त या नात्याने त्यांच्यापासून हे सत्य लपवून ठेवावे असे मला वाटले नाही। परंतु देवा, आणि दुसऱ्या कोणाकडून त्यांना कळले असते तर त्यांना काय वाटलं असतं? आपल्या आराध्यावरची त्यांची श्रद्धा डळमळीत झाली असती। परंतु हे सगळं घडल्यानंतर म्हाळसा देवी आणि तुमची भेट झाली का? नाही। देवा, म्हाळसा देवींना हे आवडणार नाही, कारण हे सर्व त्यांच्या मातापित्यांना कळू नये अशी त्यांची इच्छा होती। मला असं वाटतं की आपण म्हाळसा देवींना तात्काळ भेटायला हवं। देवा, आम्ही म्हाळसा देवी आणि तिम्माशेठ यांना भेटून येतो। देवा, प्रधानजी, माझी आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर म्हाळसा देवींची भेट घ्यावी। आता काय करावं म्हाळसा? काय झालं असेल यांना? बाबा, असं अचानक काय झालं तुम्हाला? सांगा ना। बाबा, तुम्हाला बरं वाटतंय का? आता थोडं बरं वाटतंय।
अहो पण असं अचानक झालं तरी काय तुम्हाला? श्री खंडेरायांनी तुम्हाला भेटायला बोलावलं तोवर तुमची प्रकृती बरी होती, पण बाबा, यांनी तुम्हाला काही सांगितलं का? तुम्ही खरे शिवभक्त आहात तेव्हा हे सत्य तुम्हाला दुसऱ्या कोणाकडून कळावे असे मला वाटत नाही. थांब म्हाळसा. कशाला थांबू मी? कुणासाठी थांबू मी? नाही. खरंच का? हो. अहो पण मग तुमची प्रकृती अशी अचानक बिघडली कशी? सांगा ना मला. श्री खंडेराय तुम्हाला काय म्हणाले? काही नाही. आणि हे कसं झालं मला ठाऊक नाही. बाबा, नक्की काय झालं हे जर तुम्ही मला सांगणार नसाल तर मला यांनाच विचारावं लागेल. कारण नक्की काय झालंय हे मला कळलंच पाहिजे. म्हाळसा, थांब बाळा. अगं असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. जोवर मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोवर मी शांत राहू शकत नाही बाबा. नको नको तिमाशेठ, तुम्ही विश्रांती घ्या. तुमची प्रकृती बरी नाहीये. आम्हाला कळलं आणि आम्ही थेट इथे आलो. कशी आहे आता आपली प्रकृती? आता थोडं बरं वाटतंय. मला जरा आपल्याशी बोलायचे आहे. लक्ष्मीदेवी, बंधू, मी बाबांना विचारलं की असं काय बोलणं झालंय ज्यामुळे त्यांना इतकं अस्वस्थ वाटू लागलं. त्यांची शुद्ध हरपली. पण ते काहीच बोलत नाहीयेत. याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? म्हाळसा देवी, मला असं वाटतं की आपल्याला खंडेरायच याबद्दल काहीतरी सांगू शकतील. म्हाळसा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हा बोल. तुम्ही बाबांना भेटायला बोलवलं होतं? होय. तुम्हाला बाबांशी काय महत्त्वाचं बोलायचं होतं हे मला जाणून घ्यायचं आहे.
म्हाळसा, मला त्यांच्याशी तुझ्याविषयीच बोलायचे होते. त्यांना तुझी काळजी वाटते आणि म्हणूनच मी त्यांच्याशी एकांतात बोललो. मला कळेल का तुमचं नक्की त्यांच्याशी काय बोलणं झालं ते? म्हाळसा, काय झाले? ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही बाबांना असं काहीतरी सांगितलं की ज्यामुळे त्यांची शुद्ध हरपली. तुम्ही त्यांना असं काय सांगितलं हे मला जाणून घ्यायचे आहे. बाबा मला काही सांगत नाहीयेत. किमान तुम्ही तरी मला सांगाल ही मी अपेक्षा करते. म्हाळसा, मी त्यांना इतकंच सांगितलं की राज्याभिषेकानंतर तुझ्या क्रोधाने आपली सीमा ओलांडली आणि नकळत तुझे एका शिळेत रूपांतर झाले. तुम्ही खरंच बाबांना शिळेविषयी सांगितलं? होय. पण का? जी गोष्ट मी आईबाबांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते, नेमकी तीच गोष्ट तुम्ही सांगितलीत. का? कारण त्यांना देखील ही गोष्ट समजणे अत्यंत आवश्यक होते. आणि ती गोष्ट त्यांना सांगण्याआधी तुम्हाला मला सांगावंसं नाही वाटलं? विवाहानंतर सासरी आपली मुलगी कशी आहे ही काळजी प्रत्येक माता पित्याला असते. तशीच काळजी माझ्या आईबाबांना देखील आहे. लहानपणापासून त्यांनी मला तळहाताच्या फोडासारखी जपली. मला जर काही त्रास झाला तर ती गोष्ट ते सहन करू शकणार नाही हे मला चांगलंच ठाऊक होतं. म्हणून मी त्यांना हे सारं सांगितलं नाही. आणि तुम्ही त्यांना सांगितलं की रागाच्या भरात माझी शिळा झाली आहे. जे मी टाळायचा प्रयत्न करत होते तेच घडलं. ते हा धक्का पचवू शकले नाहीत आणि त्यांची शुद्ध हरपली. म्हाळसा, आज ना उद्या त्यांना ही गोष्ट समजली असती. तेव्हा इतरांकडून हे सर्व करण्यापेक्षा त्यांना मी आपणून सांगणे मला जास्त महत्वाचे वाटले. पण या साऱ्यात तुम्ही माझा कुठेही विचार केला नाहीत. तुम्ही मला कशाची कल्पना देखील दिली नाही. तुम्हाला हे सगळं योग्य वाटत असेल पण मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही मला याची कल्पना द्यायला हवी होती. बानू, बानू, हे काय झालं हाय मला? जिकडं बघावं तिकडं हेच दिसायला लागल्यात. झाडात, पाना फुलात, डोंगरात, समधीकडं माझा देव दिसायला लागलाय. माझ्या जीवात जन्मभर तुम्हासनी दडून ठेवलंय. पर आता किती लपिवणार? कधी एकदा तुम्हासनी भेटाय येत्या
असं झालं आहे बघा मला. देवा, प्रधानजी, आपण मला भेटायला येणार असं कळलं. आता काय सांगणार आहात? देवा, गडावर काय वातावरण झालं आहे. एका दिवसात तुम्ही सगळं चित्रच पालटून टाकलं. ते कसे? तिम्मा शेटना हे सांगून की त्यांच्या कन्येचं शिळेत रूपांतर झालं होतं. प्रधानजी, तुम्ही तर जाणताच आहात की मी त्यांना तसे का सांगितले. तिम्मा शेठ एक परम शिवभक्त आहेत. तेव्हा आराध्याच्या नात्याने मला त्यांच्यापासून सत्य लपवणे शक्य नाही. परंतु देवा, काय घडलं हे आपण पाहिलं. आपले सासरे बुवा मूर्छित झाले. क्षमा करा देवा, परंतु प्रत्यक्ष आग म्हणजे आपल्या सासूबाई दिवस रात्र रडतायत. आमच्या भगिनी म्हणजेच आपल्या सौभाग्यवती ह्या प्रसंगामुळे आपल्यावर रागावले आहेत. प्रधानजी, काय घडेल कसे घडेल याचा विचार मी नाही केलाय. परंतु देवा, यातून मार्ग कसा काढायचा हे मी ठरवलंय. गडावर शांतता कशी नांदेल ह्याचाही मी विचार केलाय. प्रधानजी, तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत आहे. देवा, हे तुम्ही असं म्हणता आणि सगळं माझ्या अंगाशी येतं. प्रधानजी, आता उपाय सांगता आहात ना? बालू, बालू, महाराज, आणि असं पळत यायला काय झालं तेव्हा? बालू, महाराज तुम्ही? अहो, असं पळत यायला काय झालं म्हणायचं? बसा जरा वाईज या. नाही नाही बानू, नाही. ही विश्रांतीची वेळच नव्हे. अगं, आग लागली आहे सगळीकडे. जगबुडी व्हायची वेळ आली. आणि तू इथे काय करतेस? अहो, पर काय झालं महाराज? महाराज, पाया पडते बघ. अगं, ते राहू दे बानू. पाया कसली पडतेस? त्यापेक्षा तुझे पाय पहा. अहो, काय झालं? बानू, तू अजूनही अशी अनवाणी का फिरतेस? नाहीतर काय करावं म्या? अगं बानू, श्री खंडेरायांनी तुला पायात घालण्यासाठी खडावा दिल्या होत्या ना, त्या कुठे आहेत? अहो महाराज, रोजच्याला घालू होय पायात त्या खडावा? बानू, बानू, अगं तुझी आणि श्री खंडेरायांची भेट व्हावी यासाठी त्यांनी तुला त्या खडावा दिल्या होत्या. आणि तू मात्र त्याचा एकदाही वापर केला नाहीस. बानू, हीच ती योग्य वेळ आहे त्या खडावांचा उपयोग करण्याची. अहो, पर बानू, आता कुठलीही शंका मनात आणू नकोस. आजच त्या खडावांचा उपयोग कर आणि त्या घालून श्री खंडेरायांची भेट घे. पर जाऊ कशी महाराज? बानू,
मनात कुठे जायचे आहे त्याची फक्त इच्छा ठेव आणि त्या खडावा घाल.